नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वी पॅट परीक्षा 2026च्या अनुषंगाने चर्चा करतो. एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आज आपण बघतोय पॅट परीक्षेच्या अनुषंगाने. अशा प्रकारचा पेपर आपला असेल तर पॅट परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला आणि जो दुसरा प्रश्न आहे, हा पहिला आणि दुसरा प्रश्न पूर्णपणे ओरल सेक्शनवरती आहे. ओरल सेक्शन म्हणजे तोंडी परीक्षेवरती आहे. तर तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला 10 मार्काचा प्रश्न असतो. 10 पैकी 10 मार्क तुम्हाला इथे मिळतील. प्रश्न पहिला 4 मार्क, दुसरा 6 मार्क असं काहीतरी असेल. एक तर लिसनिंग स्किल आणि दुसरी गोष्ट स्पीकिंग स्किल, या दोन स्किल तुमच्या चेक केल्या जातील. पण त्याच्यामध्ये बघा ए प्रश्न आहे, लिसन टू द टू स्टेटमेंट रीड बाय द टीचर अँड से वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे शिक्षक काही दोन स्टेटमेंट सांगतील, तुमच्या कानावरती त्या पडतील. मग त्या स्टेटमेंट जे आहे त्याच्यातल्या ट्रू आणि फॉल्स स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचे आहे. दुसरा एखादा प्रश्न असेल की लिसन टू ऑडिओ क्लिप इज प्लेड अँड आन्सर ओरली द क्वेश्चन आस्क बाय द टीचर. म्हणजे तुम्हाला एखादी ऑडिओ क्लिप ऐकवली जाईल आणि ती ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर त्या ऑडिओ क्लिपवर आधारित शिक्षक काही तुम्हाला प्रश्न विचारतील, त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची. ओके. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो तुमच्या स्पीकिंग स्किलवर आधारित असेल. स्पीक अबाउट द गिवन पर्सन्स. आता खाली जी काही पर्सन्स दिलेले आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे. माय फेवरेट टीचर आणि वन ऑफ युअर फ्रेंड. तुमचे फेवरेट टीचर किंवा तुमचा एक मित्र असेल, फेवरेट मित्र असेल तर त्याच्यावर तुम्हाला 2-2 ओळीमध्ये बोलायचं आहे. तर माय फेवरेट टीचर असेल तर माय फेवरेट टीचर नेम इज गणेश सर, ही टीच मॅथ्स व्हेरी वेल किंवा ही टीच इंग्लिश व्हेरी वेल. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. आणि तुमच्या फ्रेंडच्या संदर्भात सुद्धा तुम्ही लिहू शकताय, गणेश इज माय बेस्ट फ्रेंड अँड ही इज व्हेरी ऑनेस्ट, हार्ड वर्किंग अँड ही ऑलवेज हेल्प मी इन माय होमवर्क. अशा पद्धतीनं तुम्ही ते लिहू शकताय. 2-2 वाक्यामध्ये बोलायचं आहे, ऍक्च्युली सांगायचं आहे. त्याच्यानंतर बी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो 4 मार्काला आहे. खाली जे काही बघायचं दिलंय, स्पीक इन अबाउट 4 लाईन्स ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग. आता हे स्पोर्ट डे, स्कूल पिकनिक, कल्चरल प्रोग्राम, इंडिपेंडन्स डे, या 4 पैकी एका विषयावरती तुम्हाला 4 वाक्यांमध्ये तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत, तुमचे विचार व्यक्त करायचे आहेत, त्या संदर्भात बोलायचं आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर रायटिंग स्किलचा भाग आपण बघूयात. रायटिंग स्किलची उत्तरं तुम्हाला इथल्या इथं लिहायचं. बघा कॉन्फिडेन्स या ठिकाणी बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज. तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॅसेज वाचायचा आहे आणि पॅसेज वाचून त्या पॅसेजवर आधारित काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. 5 मार्काचा हा प्रश्न आहे. बघा इथं पहिला प्रश्न आहे, हु वॉज बर्न इन आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये कोणाचा जन्म झाला. बघा इथं दिलंय पी.व्ही. सिंधू और पुरुषला चेनकाता सिंधू is an ace shelter and silver medalist at 2016 Rio Summer Olympic. These young badminton player from Andhra Pradesh. मग ते कुठून बाबा, त्या आंध्र प्रदेश मधून आहे. वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स. म्हणजे सुरुवातीला व्हॉलीबॉल प्लेयर्स पी.व्ही. रामन्ना आणि पी. विजया इन इयर 1995 मध्ये यांचा पी.व्ही. सिंधू यांचा जन्म झाला होता. कुठे? आंध्र प्रदेशमध्ये. मग इथं तुम्ही लिहू शकता कोणाचा जन्म झाला तर पी.व्ही. सिंधू, असं उत्तर येईल. पुढचा मुद्दा, व्हेन डीड सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन. त्यांनी बॅडमिंटन खेळायला केव्हा सुरुवात केली. बघा, पी.व्ही. सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज 8. एज ऑफ 8. मग इथं तुम्ही लिहू शकता एज ऑफ 8. एज ऑफ 8. 8व्या वर्षापासून त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. बघा पुढचा प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज दे अक्युअर इन पॅसेज. म्हणजे पॅसेजमध्ये आलेले जे काही सेंटेन्स आहेत ते त्यांच्या घटनेनुसार, काळानुसार लिहायचे आपल्याला. म्हणजे बघा जसं की बघा, सिंधू स्टार्टेड अप्रेंटिसशिप विथ मेहबूब अली. मेहबूब अली यांच्यासोबत अप्रेंटिसशिप चालू केली. बघा इथं ही इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ मेहबूब अली. चला याला अंडरलाईन केली. जी 4 वाक्य ती शोधा फक्त. शी वॉन सिल्वर मेडल 2016. 2016 मध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळाले. बघा इथं दिलेलं आहे, सिल्वर मेडलिस्ट इन 2016 रिओ समर ऑलिम्पिक हे आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय आलं बाबा, शी जॉईंड गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी. बघा गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी जी आहे ते त्यांनी जॉईन केली. तर दिलंय शी जॉईंड गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी, हे वाक्य आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय, हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुना अवॉर्ड. त्यांच्या वडिलांना अर्जुन अवॉर्ड मिळाला होता. हर फादर ऑनर्ड विथ अर्जुना अवॉर्ड. बघा ही 4 वाक्य. तर त्याच्यामध्ये पहिलं हे वाक्य लिहा, 2016चं जे दिसतंय तुम्हाला, तर पहिलं हे आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं काय बाबा, तिच्या पप्पांना अर्जुन अवॉर्ड मिळाला, तर ते आलं पाहिजे. हे वाक्य तुम्ही 2 नंबरला लिहा. त्याच्यानंतर गोपीचंद हे जे महमूद अलीचं वाक्य 3 नंबरला लिहा आणि गोपीचंद अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलं हे 4 नंबरला लिहा. तर अशा प्रकारे ही वाक्य इथं लिहायचे. तर 1 नंबरला मी काय लिहिणार बाबा, शी वोन सिल्वर
medal at 2016. ओके, रिओ समर ऑलिम्पिक. ओके, आणि बाकी 2 नंबरला तुम्ही लिहा हर फादर ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड वगैरे, ते सगळं व्यवस्थित तुम्हाला इथं लिहायचं आहे त्या क्रमानुसार. ओके, पुढे बघा, राईट अप्रोप्रिएट डिस्क्रायबिंग वर्ड. आता बॅडमिंटनला डिस्क्रायबिंग वर्ड इथं काय आहे बाबा, तर इथं तुम्हाला कुठेतरी मिळेल बाबा टॅलेंटेड. टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेअर, मग तुम्ही टॅलेंटेड बॅडमिंटन लिहू शकता, इथं टॅलेंटेड लिहू शकता. किंवा टाइम्स, टाइम्सला जर तुम्ही बघितलं तर टाइम्सला एक आलेला आहे डिस्क्रायबिंग वर्ड, इथं तुम्हाला कुठेतरी दिसेल. आता बाकी आपण रफ करू, म्हणजे आपल्याला टाइम जो शब्द आहे तो तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी दिसेल. टाइमला डिस्क्रायबिंग वर्ड या ठिकाणी तुम्हाला शोधायचा आहे. बघा इथं आपण शोधूयात. इन स्टार्टेड विथ अँड, बघा टाइम 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 तुम्हाला कुठे दिसतोय का शोधा. मगाशी मला भेटला होता. टाइमला डिस्क्रायबिंग वर्ड या ठिकाणी आता आपल्याला शोधायचं आहे. ओके 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 ओके, या ठिकाणी बघा. तर बघा मित्रांनो, आपण शोधूयात या ठिकाणी. पण बघा, कंटेम्पररी टाइम्स, तर इथं कंटेम्पररी या ठिकाणी आपण हा शब्द इथं लिहू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला इथे या प्रश्नांची उत्तरं लिहिता येईल. पुढे बघा, ही कविता वाचायची आणि कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं. एकदम सोपं मित्रांनो. कवितेचं टायटल, टायटल इथं दिलंय बघा, इथंच दिलंय टायटल. टायटल काय बाबा, इथं दिलंय ट्रुथ. बघा इथं दिलंय ट्रुथ, मग इथं ट्रुथ लिहून टाकायचं. झालं. पोएट, पोएट कोण बाबा, इथं दिलंय बघा बॅरल वेड आहे, बॅरल वेड. ओके, बॅरल वेड. त्याच्यानंतर टोटल लाईन ऑफ द पोएम, लाईन मोजा किती आहेत बाबा, टोटल लाईन बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. तर 23 वगैरे लाईन तुम्ही लिहू शकता, किंवा मोजून बघा, जेवढ्या असतील तेवढ्या लिहायच्यात. पेअर ऑफ रायमिंग वर्ड, रायमिंग वर्डचे काही पेअर लिहा. या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला रायमिंग वर्डचे काही रायमिंग वर्ड्स या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे की अ लाईन यू लाईक मोस्ट, कुठल्या तरी एक लाईन लिहून टाका मित्रांनो, तुम्हाला जी आवडते ती, बस. तर अशा पद्धतीने हे खूप सोपे प्रश्न असतात. पुढे बघा, पुढचा 5वा जो प्रश्न आहे ग्रामरचा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, मेक प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता हे जे वाक्य आहे त्या वाक्याला आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं आहे. काय वाक्य आहे, दे कॉल्ड टायटनिक ॲज अ अनसिंकेबल शिप. आता या ठिकाणी बघा, प्रेझेंट परफेक्ट त्याची रचना काय असतं, यस प्लस हॅव किंवा हॅज असतं, प्लस V3 प्लस ओ. यस कोण आहे बाबा, दे. दे नंतर मला हॅव किंवा हॅज वापरायचं, तर दे नंतर आपण दे हॅव वापरतो. अनेक वचन असेल तर हॅव, एक वचन असेल तर हॅज. आणि कॉलचं तिसरं रूप कॉल्ड आहे, तर कॉल्ड येणार कॉलचं तिसरं रूप. आणि टायटॅनिक पुढे बाकी जसं तसं वाक्य, टायटॅनिक निक ॲज द अनसिंकेबल शिप. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे वाक्य. ठीक आहे, झालं. यू कॅन सिंग लाईक हिम, ऍड अ क्वेश्चन टॅग. मग इथं लिहायचं यू, हे वाक्य जसं आहे तसं लिहायचं, कॅन सिंग लाईक हिम, लाईक हिम लिहायचं. त्याच्यानंतर एक कॉमा द्यायचा, आणि इथं कॅन आहे, कॅनचं कांट होतं, आणि त्याच्यानंतर यू आहे तर यू, कांट यू प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. पुढे बघा, हिज म्युझिक वॉज व्हेरी ब्युटिफुल. तर इथं फक्त फक्त व्हेरी आहे, मग तो काढायचा. व्हेरीच्या ऐवजी लिहायचं हाऊ, लिहायचं हाऊ ब्युटिफुल, हाऊ ब्युटिफुल. बाकी हिज म्युझिक वॉज जसं आहे तसं, हिज म्युझिक वॉज, आणि इथं तुमचं एक्सक्लामेटरी साईन. झालं. त्याच्यानंतर इथं 6वा प्रश्न, ही तुम्हाला स्टोरी पूर्ण करायची, आणि ही स्टोरी पूर्ण करण्यासाठी इथं ऑलरेडी काही शब्द दिलेत ते इथं टाकायचे. बघा, प्रिन्स सिद्धार्था लिव्ड. आता ते कुठे राहणार, राहण्याचं ठिकाण बघा, इन अ ग्रँड पॅलेस येईल आपल्याकडे, इन अ ग्रँड पॅलेस, पॅलेस. झालं. पुढे बघा, ही लिव्ह अ हॅपी लाईफ विथ हिज वाईफ अँड सन. वन्स ही वेंट आउट ऑफ पॅलेस विथ हिज मिनिस्ट्रीज. ते त्यांच्या काही मिनिस्टर्स मंत्र्यांसोबत बाहेर गेले पॅलेसच्या. ऑन हिज वे ही सॉ अँड ओल्ड मॅन, त्यांनी पाहिलं एक ओल्ड मॅन, अ डेड मॅन अँड सिंक मॅन लेईंग, कुठे बाबा, ऑन द रोड. ही सगळी माणसं त्यांनी कुठं, ऑन द रोड वरती बघितली, ऑन द रोड. ओके, झालं. पुढे एक म्हातारा माणूस, एक मेलेला माणूस आणि एक अतिशय गरीब माणूस त्यांनी पाहिला असेल रोडवरती. ही हॅड नेव्हर सीन सच, त्यांनी अशा प्रकारचे सॉरोफुल साईट कधीच बघितल्या नव्हत्या. सॉरोफुल येईल इथं साईट्स.
बरं, पुढे बघा. बिफोर ही थॉट अबाउट व्हॉट ही हॅड सीन अँड ट्राईड टू अंडरस्टँड द वरीज ऑफ ह्युमन बिईंग. त्यांनी लोकांचं दुःख समजून घ्यायचा प्रयत्न केला. दिस इन्सिडेंट ब्रॉट अबाउट अ कम्प्लीट चेंज इन हिज लाईफ. चेंज हे लिहून टाका वाक्य, इन हिज लाईफ. आणि नंतर पुढे हा एकच या ठिकाणी उरले, पीस अँड सर्व्हिस, त्याला इथं लिहायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गोष्ट किंवा दुसरी कुठलीही गोष्ट तुम्हाला स्टोरी पूर्ण करायला सांगितली जाऊ शकते. अशा प्रकारचा हा प्रश्न येईल. ठीक आहे. पुढे बघा, डायलॉग रायटिंग. आता हे जे डायलॉग आहे, जंबल सेंटेन्स दिलेले आहेत, त्यांना योग्य क्रमाने लावायचं आहे. राकेश म्हणतोय, आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग्स. परत राकेशचंच वाक्य आहे, बिकॉज दे आर बेसलेस. त्याच्यानंतर डू यू बिलीव्ह रुमर्स, हा मनोज म्हणतोय. व्हाय डोंट यू बिलीव्ह इट. तर पहिलं वाक्य हे आलं पाहिजे. डू यू, बघा मनोजचं वाक्य येईल, मनोज. पहिला शब्द इथं कधी सुद्धा वाक्य म्हणजे हे प्रश्न आहे, प्रश्न येईल पहिला. मनोज काय म्हणतो, डू यू बिलीव्ह इन रुमर्स. ओके, प्रश्नचिन्ह. आता याचं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, याच्यामध्ये याचं उत्तर काय असणार आहे. तर याचं उत्तर जर तुम्ही बघायला गेलं तर याचं उत्तर असेल, आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग्स. बरोबर, आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग हे येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, वाय डोंट यू बिलीव्ह इट. मग हे इथे येईल की बाबा बिकॉज दे आर बेसलेस. ओके, असं येईल. त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला बाबा काही वाक्य ते पूर्ण करायचे आहेत. राईट द रिस्पॉन्सेस फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा, डू युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू. येस, माय पॅरेंट्स स्कोल्ड मी. ओके. पुढचा मुद्दा, अजय, हाऊ डू यू फील वेन दे स्कोल्ड यू, म्हणजे ओरडतात का बाबा. हा, ओरडतात. तर त्याचं उत्तर येईल की बाबा इथे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, कसं वाटतं तुम्हाला ओरडल्यानंतर. मग इथे लिहायचं, आय फील व्हेरी बॅड. ओके, एवढे लिहिलं तरी चालेल. 8वा प्रश्न आहे, ही एक न्यूज आहे. ही न्यूज तुम्हाला नीट वाचायची आहे आणि ही न्यूज वाचून त्या न्यूजवरचे काही प्रश्न आहेत, जसं की व्हॉट काइंड अ न्यूज, इट गुड ऑर बॅड. आता इथे बघा, पॅसेंजर ट्रेन कोलाइड्स गुड्स ट्रेन, 10 किल्ड 50 इंज्युअर्ड. म्हणजे एक पॅसेंजर ट्रेन जी आहे ती एका मालवाहतूक ट्रेनला धडकलेली आहे. त्याच्यामध्ये 10 लोक मृत्युमुखी आणि 50 इंज्युअर्ड आहेत. मग तुम्ही लिहाल की ही बॅड काइंड न्यूज आहे, कारण जवळपास इथे 10 किल्ड अँड 50 इंज्युअर्ड आहेत, त्याच्यामुळे ही बॅड न्यूज आहे, थोडंसं आपण म्हणू शकतो. आणि हे अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे लिहायची आहेत. त्याच्यानंतर एसे रायटिंग आहे, माय फेवरेट गेम. मग इथे लिहायचं नेम. बाबा माय फेवरेट गेम इज क्रिकेट असेल. प्लेयर्स 11 प्लेयर्स असतात त्याच्यामध्ये. इक्विपमेंट काय असतात, बॅट, बॉल, स्टम्प्स, काय जे काय असेल ते. त्याच्यानंतर इट इज इंडोर आउटडोर गेम, तर ही आउटडोर गेम आहे. त्याच्यानंतर इथं आहे फेवरेट प्लेअर काय हवा, यांच्यातले फेवरेट प्लेअर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, जी काय नाव असतील, कोहली शर्मा, रोहित शर्मा वगैरे काय असेल ती. ऑब्जेक्टिव्ह इथे लिहायचे आहेत आणि यू लाईक इट मोस्ट बिकॉज, तुम्हाला ती का आवडते ते लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन आहे, तुम्हाला इंग्रजी वाक्य दिलेले आहेत, त्याचे मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड, म्हणजे चकाकते ते सोने नसते. कीप अवर हाऊस क्लीन, आपले घर स्वच्छ ठेवा. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड, संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड, तुमची कृती शब्दांपेक्षा मोठी असते. इंडिया इज माय मदरलँड, भारत माझी माता आहे. ऑलवेज कीप ट्रॅफिक रूल्स, नेहमी वाहतुकीचे नियम पाळा. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही एक प्रश्नपत्रिका आपण 8वीची बघितलेली आहे. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही 8वीच्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकांवरती चर्चा करूयात. तर मित्रांनो, आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.